हाय गाईस, मी तुमचा आवडता यूट्यूबर सतीश. आणि आज आम्ही आलेलो आहे शेतामध्ये आपण जे आपल्या शेतामध्ये मक्का लावलेली आहे. तर मी तुम्हाला मक्का दाखवू शकतो. आणि आज आपण त्या मक्केत पाणी चालू केलं आहे. जे ठिबकद्वारे आपण ते पाणी देऊ लागलो आहे. तुम्हाला दाखवू शकतो, आपली मक्का दाखवू मी. तर हे बघू शकता तुम्ही, ही मक्का आहे आपली. याच्यावरच आपण पाणी चालू केलं आहे. आणि ही विहीर आहे आपली, बघू शकता. विहिरीतलं पाणी बघून घ्या. मी अजून दाखवतो तुम्हाला. जे आपलं इथून आपण त्याच्यामध्ये पाणी जोडलेलं आहे, बघून घ्या. मोटर चालू आहे, इथून पाणी निघतं आहे. आणि ह्या मक्क्यावर आपण ते पाणी जोडलेलं आहे. ही जिथपर्यंत मक्का दिसत आहे ना, इथपर्यंत आपलीच मक्का आहे. आणि या पूर्ण मक्क्यामध्ये काय पाणी जोडलेलं आहे. आपण बघू शकता तुम्ही. हे बघा, आपल्या वरात पण एक आंब्याचं झाड आहे. मस्त जेव्हा आंबे आले आपण तेव्हा खात असतोय. हे पाणी आहे. आणि पाणी तर काही कमी पडणार नाही, सध्या खूप पाणी आहे आपल्या विहिरीला, बघू शकता तुम्ही. आपण इथं हे आपलं स्टार्टर, इथून मोटर चालू केली का त्याच्यात पाणी जाते. हे हरभऱ्याचा वावर. हे इथं आपण लसूण लावून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. लसूण हे असं लावतात बघा. लसूण असं असतंय लसूण पीक. छोटीशी असते ती, वाफ्यामध्ये लावलं जातं ते लसूण. आणि त्याच्या बाजूला हे हरभराचा वावर, बघू शकता तुम्ही. किती छान आणि किती जास्त हरभराचा वावर पेरली. तर त्याला जास्त पाणी लागत हरभऱ्याला, म्हणून पाणी कमी वाचलं ना तो पीक लोक लावत असतात. आणि हे आपलं लसूण हे बघू शकता तुम्ही. लसूण हे किती मोठं त्यापर्यंत लावलेलं आहे आपण. खूप भारी लसूणचं काम. चला तुम्हाला पुढं दाखवतो मी मक्क्याचं वावर आपलं. तो ही मक्का आहे बघा आपली. खूपपर्यंत आली, आता छातीला टिकते याच्या. चला तुम्हाला पुढं दाखवतो मी. दिसतो ना गाईस मी तुम्हाला. ही जी मक्का आहे आपली, ही तरी बी 1.5 महिन्याची झाली असेल बघा. आता आपण पावसाळ्यानंतर जे फर्स्ट प्लॉट काढला होता ना, त्याच्यानंतर ही लावली आपण. तुम्हाला हे बघा, ह्या मक्क्याचं आपण 66-68 ही जी मक्का लावली 66-68 म्हणून तिची वैशिष्ट्य आहे. आणि जो मक्काचं पीक असतो ना भावांनो, तो असतो 3.5 महिन्याचा, जास्तीत जास्त 3.5 महिने. आणि आपण तो पूर्ण इथं लावला आहे. आतापर्यंत याला मोकळं पाणी आपण काही दिलेलं नाही आहे, ठिबकवरच पाणी देत असतो आपण हिला. तुम्हाला दाखवू शकतो बघा. हे बघा, ठिबक आहे. आणि ठिबकवरच आपण त्याला पाणी देत असतो. कारण की ठिबकवर एकदम आरामाने त्याला पाणी लागत असते. जास्त काही पाणी लागत नाही शिल्लक. आणि माणसाला पण जादा फिरावं नाही लागत मला त्याच्या मागे. हे बघू शकता, आपलं लिंबू झाड आहे. इथं लिंबू आलेले त्याला. हे मक्का खूप लावलेली आहे आपण. आणि हे आपण पावसाळ्याची जे मक्का लावली होती ना, ती इथं जमा केलं आहे चारा जनावरांसाठी. ही बघू शकता तुम्ही. माझ्या मागं बी किती मक्का आहे बघू शकता. सगळ्या मक्कामध्ये आपण काय पाणी जोडलेलं आहे. की पूर्ण मक्कामध्ये आपण पाणी जोडलेलं आहे. मला अजून मी दाखवू शकतो. हे बघा, ही किती मक्का आहे. ही पूर्ण मक्का आपलीच आहे. आणि याच्यामध्ये पाणी चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा, सगळं दाखवतो. हे बघा, पाणी चालू आहे, बघू शकता तुम्ही. हे आता जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये ते 1.5 महिन्यामध्ये त्याला कणून ते सगळं एकदम ओकेशीर कार्यक्रम होऊन जाईल. आणि पूर्ण माल याचं निघून जाईल 2 महिन्यामध्ये. 3.5 महिन्यासाठी दादा खर्च लागू शकत नाही. मक्का एकदम बेस्ट आहे. आणि त्याच्यावर सध्या यावेळेस आलंय पण जास्त नाही आहे, किडे पण नाही आहे थोडीफार, बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर औषधी फवारणी केली होती आपण, हे बघू शकता. थोडंफार हाय, बघू शकता. हे बघा, त्याच्यामध्ये मी हे बघा, हे खाल्लेलं आहे बघा. पाणी ते औषधी मारले तेव्हापासून कमी झाले. आता नवीन शेंडा काढला आहे बघा. ह्या नवीन शेंडानंतर काहीच नाही आहे. जो पहिला शेंडा होता ना, त्याच्यावर होतं बघा, तुम्ही बघू शकता.
चला आपण परत विहिरीकडे जाऊ. इकडं रोड आहे, बघून घ्या तुम्ही. आता या कोपऱ्याला रोड आहे इथं. हे इकडं पुरी मक्का आपलीच ही पूर्ण मक्का ते पाणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी अजून पुढं काहीतरी. हे तुम्ही बघू शकता की मित्रांनो आपलं शेत आहे. एक दिवस मी तुम्हाला माझं घर पण दाखवेल. आपलं शेत ही पूर्ण आपलं शेत आहे. मी माझा फर्स्ट ब्लॉग आज मी शेअर करणार आहे यूट्यूबवरती. कॉन्फिडन्स तर आला आहे मला. बस तुम्ही सपोर्ट केला आहे तर मी अजून माझं सेकंड ब्लॉग पण त्याच्यावर अपलोड करत राहीन. तुम्ही बोरं पाहिलं का? बोरं पण दाखवतो तुम्हाला मी. बोर आता लई कमी झाले बोरं. लई दिवसापासून आलो नाही गावाकडे. तुम्हाला जर माझा ब्लॉग जर आवडला तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग पण मी असंच तुमच्यासाठी टाकत राहील. तुमचा सपोर्ट जर असला ना नेक्स्ट ब्लॉग पण येऊन जाईल. बोरं दाखवतो बघा तुम्हाला. चला बोरं तर काही दिसेल ना भाई इथं. आता पुढं दाखवतो. हे बघा हे इथं बोरे आहे बघा. बरं त्यांना बोरं नाही आहे. खूप लेट झाले ना आता. त्यांचा पण एक काळ असतो, तो काळ गेला. हे बघा बोरं बघू शकता तुम्ही. बोरं दिसत असेल तुम्हाला. दिसले होय? हे बोरं आहे बघा, बघू शकता तुम्ही. बोरं आहे. हे बघा दिसले होय? ओके तर ठीक आहे मग. हे बघा माझी धन्नू दाखवतो तुम्हाला. धन्नू दिसली काय? उभी आहे. तर ठीक आहे राईस. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून द्या. सेकंड ब्लॉग तुमच्यासाठी येत राहील, मी टाकत राहील. आणि थँक्यू तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला. ओके बाय.